मुंबईची निवडणूक ही यंदा मराठी आणि अमराठीच्या मुद्द्यावर भयंकर पेटली। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा इथल्या राजकारणातील एक अत्यंत ज्वलंत मुद्दा बनून राहिलाय। त्यात यंदा ठाकरेंच्या पराभवानं मराठी माणूस दुखावल्याचं चित्र शहरामध्ये दिसतंय। उलट परिस्थिती म्हणजे भाजपच्या विजयानं परप्रांतीय आणि मुंबईतील अमराठी बांधवांमध्ये अत्यंत आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळते। त्यातच आता मुंबईतील मराठी जनांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे। मुंबई महायुतीच्या हातात गेल्यानंतर आता अशी बातमी समोर येते की मुंबईमध्ये लवकरच 30 मजली बिहार भवन उभारलं जाणार आहे। ते देखील तब्बल 314 कोटींची तरतूद करून। नेमकं काय घडतंय, कोण करतंय आणि का करतंय आणि ह्याचा टायमिंग का महत्वाचा आहे, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर या निवडणुकीमध्ये महायुती यशस्वी ठरल्यानंतर काही दिवसांमध्येच महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आता बिहार भवन उभारलं जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। मुंबईमध्ये 5 स्टार हॉटेललाही लाजवेल अशा सुविधा असणारं तब्बल 30 मजली बिहार भवन लवकरच उभारलं जाणार आहे। महाराष्ट्रामध्ये महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच बिहारमधील भाजप आणि जेडीयू सरकारनं या भवनासाठी प्रशासकीय मान्यता सुद्धा दिली आहे। बिहारच्या नितीश कुमार सरकारनं या मुंबईतील बिहार भवनासाठी तब्बल 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय। आपल्याला माहितीच आहे की बिहारमध्ये सध्या भाजप आणि नितीश कुमारांच्या जेडीयूचं सरकार आहे आणि त्यातच नितीश कुमार सरकारच्या मंत्रिमंडळाची जी नुकतीच बैठक झाली त्यामध्ये मुंबईतील या बिहार भवन प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय। मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एल्फिस्टन इस्टेट इथं 0.68 एकर जमिनीवर बिहार भवन उभारलं जाणार आहे आणि या बिहार भवनाची उंची ही जमिनीपासून साधारणतः 69 मीटर इतकी असणार आहे। या बिहार भवनाची इमारत ही तळघरापासून 30 मजली असेल। इमारतीमध्ये एकूण 178 खोल्या असतील आणि या भवनामध्ये 72 व्यक्ती बसतील इतक्या क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल असेल। बिहारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी 240 बेडचे शयनगृह असणार आहेत। याशिवाय सेन्सरवर चालणाऱ्या स्मार्ट डबल आणि ट्रिपल पार्किंगची व्यवस्था सुद्धा या बिहार भवनामध्ये असणार आहे। त्यात 233 गाड्या पार्क करता येतील। शिवाय या बिहार भवनामध्ये इन हाऊस कॅफेटेरिया, वैद्यकीय कक्ष आणि स्मार्ट पार्किंग सारख्या अत्याधुनिक सुविधा असणार आहेत। खरं पाहायला गेलं तर मराठी आणि अमराठीच्या मुद्द्यावर विशेषतः मुंबईमध्ये प्रचंड मारामारी सध्या सुरू असताना आता या बिहार भवनाच्या घोषणेकडे मुंबईकर नेमकं कसं पाहतात हे पाहणं महत्वाचं आहे। लक्षात घ्या की प्रत्येक राज्यामध्ये विविध राज्यांची भवनं असतात। अर्थात मुंबईमध्ये सुद्धा आंध्र भवन किंवा गुजरात भवन अशा पद्धतीची वेगळ्या राज्यांची भवनं आहेत, पण ती यापूर्वी झालेली आहेत। आता हा जो बिहार भवनाचा टायमिंग आहे तो खरं तर या सगळ्यासाठी फारच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतो। बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जे मुंबईकर आहेत त्यांना माहिती आहे की इथलं वातावरण हे मराठी आणि अमराठीच्या मुद्द्यावरून किती पेटलेलं आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून ह्याचं जे प्रमाण आहे, याची जी तीव्रता आहे ती वाढलेली आहे आणि निकाल लागून अवघे 2-3 दिवस झाले। या सगळ्यामध्ये जेव्हा ठाकरेंचा पक्ष थोडासा मागे पडला, 25हून अधिक वर्षांची सत्ता ठाकरेंची गेली, जे मराठीच्या मुद्द्यासाठी लढत होते, तर दुसरीकडे भाजप जे कधीही अमराठी जनांना दुखावू पाहत नाहीत किंवा अमराठी लोकांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन मराठी माणसासाठी उभे राहत नाहीत मुंबईमध्ये, अशा पद्धतीचं चित्र ज्या पक्षाचं दिसतं त्या भाजपला इथे विजय मिळालाय। त्यामुळे भाजपचा मुंबईतला विजय हा परप्रांतीयांचा आणि अमराठी जनांचा विजय असल्याची एक प्रकारची भावना ही मुंबईकरांच्या मनामध्ये आता इथे प्रबळ होताना दिसते। हे सगळं असताना आणि वातावरण अत्यंत गरम असताना हा जो काही टायमिंग आहे चुकीचा टायमिंग साधत खरं तर बिहार भवनाची ही घोषणा होणं ही खरं तर अत्यंत चर्चेचा विषय ठरते आणि ती धक्कादायक सुद्धा गोष्ट मानली जाते। हा जो बिहार भवनाचा एकंदरच टायमिंग साधला गेलेला आहे तो कुठेतरी मराठी लोकांना किंवा मराठीच्या मुद्द्यावर लढणाऱ्या विरोधकांना किंवा त्या पक्षांना डिवचण्याचा प्रयत्न आहे का, आणि आम्ही हे करून दाखवलं, आम्ही बिहारी लोकांसाठी मुंबईमध्ये अशा पद्धतीचं काही
काहीतरी करून दाखवलं, ज्यांना तुम्ही विरोध करताय किंवा ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही लढत होतात, अशा पद्धतीचा कुठेतरी एक विचार किंवा हेतू या सगळ्या मागे दिसत असल्यामुळे या सगळ्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शिवाय या संदर्भात एक प्रकारचा संताप व्यक्त केला जातोय आणि या सगळ्या संदर्भामुळे किंवा या सगळ्या एकंदर प्रकारामुळे, निर्णयामुळे इथलं वातावरण आणखी पेटण्याची दाट शक्यता आहे. आता मुंबईकर या घोषणेकडे कसं पाहतात हे पाहणं महत्वाचं आहे. शिवाय भाजपने निवडणूक जिंकताच पहिलं हे जे बिहार भवनाचं काम हाती घेतलंय, त्यामुळे मुंबईत याचे किती तीव्र पडसाद उमटतात आणि मराठीच्या मुद्द्यावर लढणारे दोन पक्ष या बिहार भवनाच्या निर्णयाविषयी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. मुंबईत खरोखरच अशा बिहार भवनाची आवश्यकता आहे का? आणि याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा की ते आत्ताच याच टायमिंगवर व्हायला हवं होतं का? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना आम्हाला नक्की सांगा. मुंबईकरांना हे पटेल का तेही आम्हाला सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला किंवा हा जर व्हिडिओ महत्वाचा वाटला तर तो लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.